हॅलो, गुड मॉर्निंग. आज पुन्हा एकदा सकाळी सकाळी सुंदर विचाराच्या सोबत मी तुमच्यासोबत एकदा का प्रवासाला निघालो तर पूर्ण प्रवास होईपर्यंत आपल्याला जाण्याची घाई, तिथे पाहायची घाई, ते सगळं अनुभवायची घाई आणि सगळं आटोपलं की पुन्हा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी वापस यायची आपल्याला ओढ लागलेली असते. जर एका दिवसाच्या प्रवासामध्ये आपली अशी अवस्था होत असेल, इतके आपले मन बदलत असेल, अवस्था बदलत असेल, तर आपल्या पूर्ण जीवनाच्या प्रवासामध्ये तेच होत असेल ना, की आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हाही इथे येऊन ती अधीरता, हे जग पाहायची, अनुभवायची. जेवढे दिवस आपल्याला दिलेले आहे ते राहायचं आणि पुन्हा वापस आपल्या मूळ केंद्रस्थानी जाण्याची ओढ. पहा, ती किती ओढ असते की सगळं प्रवास संपलेला असतो, पुन्हा आपल्या घराकडे वापस जायची. आणि जेव्हा हा पिक्चर आपल्याला अनुभवायला मिळतो तेव्हा सगळ्या गोष्टी या आल्हाददायक आहे, सुंदर आहे. तिथे चित्र सकारात्मक आपण पाहू शकतो आणि किती मोठा आनंद होतो की आपल्या घरी वापस जायचं. मग नेमकं आपलं घर कुठे असेल की नसेल? असेलच. जेव्हा आपल्या घरी येतो आणि सुंदर मोकळा श्वास घेतो तेव्हा किती जीव हायसा वाटते. तसंच जेव्हा आपल्या मूळ स्थानी आपण जातो, विराजमान होतो, स्थिर होतो, ती स्थिरता आपल्याला आनंददायी आहे. प्रत्येकाने ती अनुभवायची असते आणि हे इथले अनुभव सकारात्मकपणे घ्यायला पाहिजे. आता हे सगळं गणित सोपं आहे जेव्हा आपण स्थिर होतो, विचारांनी परिपक्व होतो, पूर्ण चित्र पाहायला शिकतो. पूर्ण चित्राची गंमत आहे ती अर्धवट चित्रामध्ये नाही. प्रत्येक विषय घेऊन तुमच्यासमोर मला ते मांडायचे आहे विचार माझे. असं म्हणतात की आत्तापर्यंतचे काही पुस्तकं लिहिले गेले त्यांनी आपले अनुभव यासाठी लिहिले की समोरच्यानी जरी ते जीवन जगलं नसेल पण त्याच्या अनुभवाने तो शहाणा होऊन त्याच्या समोरचं जीवन तो जगायला लागतो, म्हणून अनुभव समृद्ध होतो. तर माझे काही अनुभव तुम्हाला कामी येतील ही सदिच्छा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.